तर विचारून घ्या. चला, काही शंका आहेत का तुम्हाला? अजून मला हे सांगायचं आहे. हा, काय आज सुट्टी आहे का? आज सुट्टी? अरे हो, आज सुट्टीवर. ठीक आहे, मग चला. मग मला आधी सांगायचं नाही का? मी पळत आले. बरं ठीक आहे, मी सांगते. एक मिनिट. मला तुम्ही काही शंका विचारतावर मला वाटतं क्लास आहे म्हणून मी आपलं घाई 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 घाई. काय म्हणता हो? उमटे म्हणजे काय? मॅडम बोला की, तुम्हाला राईट आहेत ना. म्यूट, यू कॅन म्यूट, अनम्यूट. थांबा, अनम्यूट दिलं, बोला. अनम्यूट केले, बोला. तेच सांगत होती केव्हाच, पण अनम्यूट होत नव्हतं ना, हा, म्हटलं आज नाही, सुट्टी आहे. हे केलंय. हम्म. तर ठीक बस आहे. हा, आता काय म्हणायचंय तुम्हाला? नाही, तेच सांगत होती फक्त सुट्टी आहे म्हणून. आपल्याला तुम्ही दोन ना हे घ्यायचंय, क्रिस्टलचं लावलंय मागं, कारण क्रिस्टल कोर्स अपडेट झालेला आहे वेबसाईटवर. तुम्ही तो बघू शकता, करू शकता. ज्यांनी मेंबरशिप घेतली आहे ते हो. सुरू करा बघायला. तुम्ही मेंबरशिप घेतलेल्यांनी, ज्यांनी घेतली नाही त्यांनी विचार करा, कारण क्रिस्टलचं महत्व खूप वाढणार आहे, मी तुम्हाला सांगते. आणि हे महत्व आहेच आहे आपल्या पुढच्या प्रवासामध्ये. कारण आपल्या हार्टमध्ये सुद्धा लिक्विड क्रिस्टल आहे, आणि आता ह्यालाच, हे जे सगळे क्रिस्टल आहेत त्यालाच ऍक्टिव्हेशन सुरू आहे. म्हणजे मी जसं म्हटलं, वरती क्रिस्टल सिटी तयार झालेले आहेत. कारण आपल्याला त्यांना ते घेऊन तसं त्यांची पण ऊर्जा तिथे सुद्धा, ऊर्जा, व्हायब्रेशन्स, डायमेन्शन्स जे काही आहे ते त्यांनाही करावं लागतं ना. त्यामुळे ते सगळं क्रिस्टल सिटीच्या सिटी वर आहेत, खाली तर आहेच आहेत जमिनीच्या, पण आता वरती पण बिल्ड केलेले आहेत. आणि हे सगळे ह्याच्यावरचे क्रिस्टल्स आहेत. तर आता हे बघा, आपल्याला हे क्रिस्टलचं जे आहे ते मी तर अनुभवलेलंच आहे, तुम्हाला सांगते. पण जर ध्यान नाही केलं तर काय त्या क्रिस्टलचा उपयोग नाही. इथे माझ्याजवळच क्रिस्टल आहे, तुम्हाला माहिती आहे. इथे इथे क्रिस्टलची माझी पेटी माहिती आहे ना, ही दिसतीये का बघा. नाही, आता मी हे लावलंय नाही का माग, तर क्रिस्टल आहे. पण ध्यान केलं तर आहे, रेझोनन्स होतं ना. हे बघा, आपण आता हायर फ्रिक्वेन्सीत गेलो ना, हा क्रिस्टल रेझोनन्स करतो आणि डबल फ्रिक्वेन्सी करतो. हे महत्व आहे क्रिस्टल्स. कोणाला काय विचारायचंय का? हा, स्मिता मॅडम बोला. स्मिता मॅडम बघा, तुमच्यासाठी पुस्तकाचा कार्यक्रम दुपारी टाकला. हो, थँक्यू मॅडम, थँक्यू. कारण तुम्ही एकटीने सजेशन दिली त्या दिवशी, बाकी कोणी हो. काहीच सजेशन दिल्या नाहीत. मग मी नाही. म्हंटल जाऊ दे, मॅडमने दिली ना, मग त्याच्यावर विचार करण्याची गरज आहे. नाही, छान आणि उपक्रम सगळे छान आहेत मॅडम. थोडस हम्म, ग्लोबल आता जो म्हणजे नाही का चाललंय, हिट वगैरे हा, तुम्ही वाढते, तर बोला. शीतली प्राणायाम बोला, तुमचं आपल्याला काय थोडस, म्हणणं आहे आणि छायाग्रहणाबद्दल, बोला. ध्यानाने आणि ओंकाराने थोडस उष्णता वाढती का. आता थोडस काय झालेलं आहे, मेनोपॉझल हार्मोनल चेंजेस होतात, हॉट फ्लॅशेस होतात, आणि आता गरमी एवढी वाढली ना, तर त्या संबंधी आपल्याला थोडस कूल हे होण्यासाठी शीतली हे प्राणायाम बघा, वगैरे आता काही. हा, आता त्याबद्दल. मी जे म्हंटल ना, शिथिलीकरण. अहो, मी ना नेहमीच तो शब्द विचारते, निद्रा कसली असते? आपण झोपून ते योग निद्रा. योग योग निद्रा तो निद्रा. कोर्स सुरू करतोय ना आपण. योगा निद्रेचा मेसेज टाकला ना परवा, योगा टीचर्सवर आलेत एक दोन चॉईस. योग हा, निद्रा सुरू करायची आपल्याला. मी महत्वाचं करते ना बोलायला मॅडम. ते बरं झालं स्मिता मॅडम, बरं झालं. मी आता आधी हे कव्हर करते, मग पुढचं बोला. हीट वाढतीये, बरोबर. पहिलं ध्यान बिन बाजूला ठेव. आता सोलर फ्लेअरच एवढे येते, म्हणजे मी जे काय बोलते ना, सोलर फ्लेअर, सूर्याचं प्रेम, हे प्रूफ आहे की किती प्रेम येते. आणि तुम्हाला ग्राफ मी दाखवलं, तुम्हाला कळणार नाही ते ग्राफ किती लेवलच्या येतात, किती युनिटच्या. हे रोज ग्राफ बघते मी. आणि ह्याच्यामध्ये ट्रिमंडस आणि रिपिटेशन्स आहेत. एक आली, दुसरी आली, दुसरी आली, तिसरी आली, एका दिवसात खूप येत चालल्यात आता. आणि आपण बघतो हिट किती आहे. त्यामुळे ऑलरेडी आपली हिट वाढतीये आणि हिटचे त्रास होत आहेत. दुसरी गोष्ट, ध्यान ध्यान केल्याने हिट वाढते. आता एका मॅडमचं सुद्धा कळलं की हिट वाढते, मग हिट वाढते म्हणून बंदच केलं. इथे खूप मोठी चूक होते, लक्षात घ्या. हीट वाढली म्हणून मला त्रास होतो, आता सहस्त्र ट्रिगरिंग सुरू झालं ना, की डोकं गरगरणारच आहे, डोकं जड होणारच आहे.
मग थांबवायचं का? मग काय इतकं आपण इतका कष्ट घेतले, इतके कष्ट घेतले, आपण विनंती करायची त्या मातेला, थोडं कमी कर, स्लो स्पीडनी कर, होऊन जातं ते. आणि आता ध्यानासाठी शिथिलीकरण, ते योगिक काही एक्झरसाइज आहे ते पण आपण करू शकतो. असं काही नाही, ते पण करू आपण. आता योगासनाच्या मध्ये ते कव्हर करता येईल. पण सगळ्यात जास्त आहे की पाणी जास्त पिणे. पाणी जास्त पेज म्हणजे काय त्रास होतं? पाणी जास्त पिल्यावर काहीच त्रास होत नाही. हो आता मॅडम, तो कोणी आहेच की. पितं? आणि हा. वॉटर एनर्जाईज आपल्याला माहितीच आहे. अफर्मेशन देऊन आपण ते म्हणजे करू शकतो. आम्ही आता पण सकाळी थोडं वर्टेक्स वॉटर पितो ना मॅडम. सकाळी हो. उठल्यानंतर झोपच येत नाही दिवसभर, माहिती का? काल मला फक्त झालं काल का परवा. पण तुम्हाला सांगते खूप काम होतं, तर सगळ्यांचाच अनुभव आहे, म्हणून तर आम्ही परत सकाळी तो कार्यक्रम वाढवतोय. मला आल्या रिक्वेस्ट सकाळचं कंटिन्यू ठेवा. अमेझिंग बदल होतात शरीरावर. वात, पित्त, कफ बॅलन्स व्हायला लागतं. एनर्जी वाढते. दिवसभर कामं होतात. आळस येत नाही. रात्री लवकर झोप येत नाही. मग हे सकाळच्या पहाटेच्या हवेने हे मिळतं. तर हे पण आपण केलं पाहिजे. तुम्ही जरा थोडं ऍस्ट्रॉलॉजिकल सांगा ना उद्याच्या ग्रहणाचं. नंतर नूतन हो मॅडमचा मॅडम, आणि आठवड्या. मगाशी तुमच्या बोलण्यात आलं ना, की गुढीपाडव्याला ह्या वेळेचं जरा एवढा हे नाहीये. हो बरोबर आहे. कारण बघा ना, तारीख पण 89 म्हणजे पूर्ण मंगळाच्या ह्याच्याखाली, म्हणजे हे किती वाढलेलं आहे आता, उष्णता, हीट वगैरे वाढणार. ऍक्च्युली इथे हम्म. ग्रहण दिसणार नाहीये, पण त्याचा इम्पॅक्ट होणारच आहे. आता जो काही म्हणजे रुलिंग प्लॅनेट चालू आहेत ना, तर त्यानुसार सगळं हे असं वातावरण एवढं काही नाहीये म्हणजे ठीक. म्हणूनच आपण ध्यानातून आणि काय म्हणतो ना, जी युनिव्हर्सल एनर्जी इकडून आपण जे घेतोय चांगलं, हे फार महत्वाचं. आणि एवढे आपले कोर्स हे राबवले गेलेत ना, तर अक्षरशः खूप खूप धन्यवाद की आम्हाला हे मिळतंय. आणि फार चांगलंय. कारण एवढं जर बघितलं ना, तर ग्रहण नाहीये. मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी हीट वगैरे खूप वाढलेली आहे प्रचंड. आणि सगळं ग्रहमान म्हणजे बदललेलं आहे. त्यामुळं पाडवा जरी म्हणाले ना, तरी थोडासा हा एवढा काही हे होणार नाहीये. मंगळाच्या ह्याच्या खाली म्हणजे सेनापतीनी हे होणार आहे, असं ते पंचांग वाचन असतंय बघा आता मंगळ पाडव्याला. आहे, शनी आहे, सगळं संवत्सर फल वाचतो आपण. हो हो. आहे. पण आपल्या ह्या उपक्रमामुळे आणि मॅडम आपल्या ह्याच्यामुळे खूप आम्हाला छान जय मिळत आहे ते. कसं वर्धन कसं धन्यवाद मॅडम. डुकरा. काय झालं? मी म्यूट ऑल करतेय. स्मिता मॅडम तुम्ही परत हे करा. काय चालू झालंय? स्मिता मॅडम परत अनम्यूट करा. हे बघा, हा, माझं इथे वर्किंग टेबललाच हे असतं. अगदी बरोबर आहे. आणि खूप आवडलं कोण मला म्हणतो मॅडम म्हणजे. आता उठू मग उठू आणि मग पाणी पिऊ, म्हणजे माझं तर तसंच आहे. मी बसले ना कित्येक तास, मी उठत नाही का. लक्षात काय मी येत नाही ना जाऊ ते दे. आपण मी जेवायला सुद्धा बसूनच उठत झालं. नाही. त्यामुळे मी हम्म. पाणी इथे ठेवते आणि तो संपतो. संध्याकाळी झोपायच्याच संपतो माहितीये. अगदी बरोबर आहे. त्यामुळे 9 तारखेचा जो येणारा पाडवा आहे, 9ला हम्म. म्हणजे, मग ते 9 ही तारीख आहे ना, ती मंगळ म्हणजे हे होते. आणि खूप उष्णता वाढणार आहे. सेनापतीच्या आधिपत्याखाली येणारे मंगळ हा ग्रह सेनापती म्हणतो आपण. तर ते थोडंसं होणार आहे. बाकीचंही ग्रहमान एवढं काही हे नाहीये, म्हणजे जेवढं आपल्याला हवं तेवढं रुलिंग प्लॅनेट त्याचे जे ग्रहमान नाहीये चांगलं. पण कसं युनिव्हर्सल एनर्जी देत असते, आपण चांगलं घ्यायचं. आणि हे आपले उपक्रम जे आहेत ते फार चांगले आहेत. त्यामुळे 11 तारखेपासून जो सुरू होतोय ना, 1+1=2 म्हणजे हिलिंग आपल्याला मिळणार आहे. म्हणजे 9 ऐवजी 11 ही खूप छान तारीख आहे. हे पण मला फार मॅडम हे ध्यान म्हणजे केलं महत्वाचं. तर आणि होणार आहे ना, मला सांगा ना. ही जी हो हीट वाढती ती प्रेम आहे माहिती का. स्पिरिच्युअल म्हणजे हे सगळं आता तुम्ही सकाळी अटेंड नाही केलं, मी तुम्हाला सांगते. ही हीट नाहीये, हे सूर्य शरीरावर क्रिया करतोय. पूर्ण शरीरामध्ये लाईट, डीएनए ऍक्टिव्हेशन, क्रोमोझोम ऍक्टिव्हेशन चालू आहे. हाय फ्रिक्वेन्सीला नेणं चालू आहे. कारण या शरीराची क्षमता नाहीये की हायर चैतन्यात जायची. पृथ्वी ऊर्जा चालली आता, झेपत नाहीये. पृथ्वी हा चालली आता हायर चैतन्यात. मग आपण जर हे सक्षम केलं नाही तर कोलॅप्स होऊन जाणार. त्यामुळे ह्याच्यामध्ये बदल करणं चाललंय. आणि म्हणून ते सोलर फ्लेअर्स येत आहेत. आणि आपण सहन करू शकतोय अशाच हे नाही येत आहेत. ते एकदम दबदबे येणार नाही. होणार आहे इव्हेंट ज्या वेळेला होणार आहे ना, फ्लॅश बरोबर आहे. फ्लॅश फ्लॅश होणार आहे. त्यावेळेला सगळं जाणार, इंटरनेट जाणार, कोलॅप्स होणार, लाईट जाणार असं म्हणतात. आणि तो फ्लॅश आपल्याला येईपर्यंत आपण हायर 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 आपलं जे काही फ्री विल आहे ते तयार करणे, आपल्याला तटस्थ राहणे, सगळी ही चांगलीच इव्हेंट आहे. ही चांगलीच आहे. आता जर अरविंदांचं पुस्तक घेतलं की कळेल किती छान आहे ते. खूप सुंदर आहे.
आणि ह्याच्यामध्ये आपण वेगळंच काहीतरी म्हणतो, आपलं शरीर शरीर नाहीये आपण. ते सगळं कळणार आहे पहिल्या 1-2 दिवसात. अजून वेगळ्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग हे मॅडम ध्यान करणं गरजेचं आहे. हिट वाढते म्हणून ध्यान नाही करायला पाहिजे असं नाही, उलट ध्यानानेच हे सगळं प्रेम घेऊनच आपल्याला पुढे जायचंय. जास्त पुढं आपण जाऊ शकतो हे ध्यान करून. आणि हे ऍब्सॉर्ब होऊन पूर्ण हे सगळं बदलतंय. तर तो व्हिडिओ पण टाकलेला आहे, बघून घ्या सगळ्यांनी. दीप्ती नादेला मॅडमचं बघा, त्याच्यात त्यांनी अजून छान सांगितलं. अजून कोणाला बोलायचं? नितीन मॅडम बोला. नितीन मॅडम, हात वर होता तुमचा. बरं, अजून कोणाला काही बोलायचंय का? हो मॅडम. हा बोला. मॅडम तारा हा बोलते. हॅलो मॅडम. तारा बोलते. हा, नूतन मॅडम बोलू देत आधी, मग तारा मॅडम बोलतील. हा हा, नूतन मॅडम हा, बोला. मला पण उष्णतेचा त्रास झाला होता. हॅलो, काय आवाज झालं? येतोय? हो येतोय ना. काय हॅलो. झालं त्रास? उष्णतेचा थोडा, जसं ऊन वाढलं ना तसं त्रास झाला. म्हणजे असं युरिनला वगैरे असं हम्म. म्हणजे वाटत होतं मला, असं उन्हाळ्या लागलं. मग मी 2-3 दिवस सब्जाचा प्रयोग केला, जेवढं जितके दिवस होतोय तोपर्यंत. तर जे ध्यान व्यवस्थित करत झालं नाहीयेत सगळं. ना, त्यांना सुद्धा उन्हाचा त्रास होतोय. जे ध्यान करत नाहीयेत, तुम्ही आजूबाजूला विचारा. जे ध्यान करत नाहीयेत त्यांनाही उन्हाचा त्रास होतोय, त्यांनाही हीटचा सगळ्यांना. त्रास होतोय. आजारी पण पडले, तुम्हाला माहितीये का? बरेच लोक आजारी हो. आहेत, तापानी आजारी आहेत. काय काय झालंय. मला तर आता 2 फोन आले ना रिलेटिव्हचे, बरे का सगळे विचारलं, माहिती का? बघा आजूबाजूला, हम्म. चौकशी करा. तर तर ते आपण थोडस. सब्जाचा वापर करू शकतो असं हा, मला काय? म्हणायचं. सब्जाचा वापर करू शकतो, एक हो, दोन दिवस केला तरी बरोबर आहे. पण होऊन जातो गुलकंद, व्यवस्थित. गुलकंद. गुलकंद आहे. हो. सब्जाचाही खूप छान उपयोग आहे. बरं झालं सांगितलं. सगळ्यांनी सुरू करा सब्जा. पाण्यात टाकून घ्या. तर अजून काही? आणि मॅडम, त्रैमासिकाचं म्हणाल तर तुमच्यामुळे माझा विश्वास वाढलाय खरं तर, सगळं काम विश्वास? करायला. हो, तुम्ही म्हणजे जेव्हा आपण करू दुसऱ्यांसाठी, शकतो. तुम्ही जेव्हा दुसऱ्यांसाठी काय करता ना, त्यावेळेला भरपूर काही पुढे जातं. तुम्ही स्वतः त्यासाठी अनुभवलंय. धन्यवाद. तुम्ही स्वतः अनुभवलंय. हो हो मॅडम. हम्म. धन्यवाद. बोला मॅडम, आता तारा मॅडम बोलू शकता. तारा मॅडम नमस्कार मॅडम. बोला. ते योग निद्रा बोलले ना, हा. ते खूप छान ध्यान आहे. पूर्ण हो, शरीर रिलॅक्स होते आणि थॉटलेस स्टेज पण येऊन तटस्थतेमध्ये राहायचं असते आपण चेअरवर सुरू बसून. करणार आहे आता. हो. योग निद्रा आपल्याला हा. सुरू करायची. मागच 2 महिन्यापूर्वी शैलजा मॅडम म्हटल्या की योग निद्रा सुरू करूयात. आमचं डोलणंही झालंय की आम्ही दोघी घेणार आहोत मिळून. म्हणजे आम्ही रेकॉर्डच करणार आहोत. आणि जे काही त्या मला म्हटल्या की म्हणजे माझ्या पद्धतीने काही इन्स्ट्रक्शन्स लिहून द्या. त्यांच्या योगाच्या ह्यानी त्या काही इन्स्ट्रक्शन्स लिहितील. आणि ह्या आपण रात्री अगदी आपला ओंकार ध्यान झाला की त्याच्यानंतर तो करायचा. म्हणजे झोपेत तुम्ही ती टीप हेडफोन लावून झोपायचं बस. आपोआप बंद होऊन जाईल ते. तर असं ते अर्ध्या आमचं तासात प्लॅनिंग 2 महिन्यापूर्वी झालेलं आहे. पण त्याच्यात त्या फार बिझी, मी पण बिझी. तर आता आपण कोण पुढे येते बघू योग निद्रा घ्यायला. कोण येते? तुम्हाला काही घ्यायचं स्वतः तुम्ही घेऊ शकता, नाहीतर आम्ही रेकॉर्डिंग करू. असं काही करून ते सुरू करू. कारण का महत्वाचं, आता हे रात्री पण ध्यान वाढवणं गरजेचं आहे. झोपेतही ध्यान करणं गरजेचं आहे. आणि त्याला काही आपल्याला झोपूनच ऐकायची आहे. तर बघा कोण घेऊ शकतंय का. अर्धा तास मी जरी केली ना मॅडम, तर पूर्ण योग निद्रेनी 6 तासाची झोप म्हणजे खूप रिलॅक्स होते बॉडी. हम्म, हो हो. तर मी पण घेऊ शकते. मग तुम्ही द्या ना, नाव द्या. आणि जानेवारी मध्ये मॅडम, डिसेंबर आणि हम्म. जानेवारीला मी येईल. काय? डिसेंबरला आणि जानेवारीला मैत्रीय स्वामीजींचं आहे ना हम्म. रिट्रीट, तर मी येईल सुदर्शन पिरामिडला. या या या.
हो. आणि जबलपूरला पण. तुम्ही प्लॅन करा, जबलपूर पण प्लॅन करा आजच. शैलजा मॅडमचं माझं. हा, तुम्हाला बरं झालं सांगते मी. काय झालं माहिती का, कालची मीटिंग स्वामीजींची अटेंड केली असेल ना कोणी, तर त्याच्यात ते म्हणतात की खज्जियार इथून 7-8 मिनिटावर आहे. आणि मला एकदम हे झालं. म्हणजे काय झालं, ज्यावेळेला ऋषिकेशचं बुकिंग झालं त्यावेळेला माझं न न न न येत होतं. नाही, मला इथे नाही जायचंय, मला नाही जायचंय, मला अशा ठिकाणी जायचंय. मिस्टरने म्हटलं मला ना आपण ते डल हौसी, खजियार, तिकडं सिमला, तिकडं ते त्या ह्याच्यात तशा झाडांमध्ये तसंच मला हवंय. तुम्ही चला. मला ना आणि नुसतं ध्यान म्हणजे ध्यान पण नाही करायचं. मला नेचरमध्ये राहायचंय, नेचरनं हायचंय, खूप शांत एन्जॉय करायचंय. आणि तुम्ही चला माझ्याबरोबर. आपण गेलो होतो ना तिकडं, त्या ह्याला परत जा. आमची पहिली ट्रिप ती होती. आपण परत जाऊयात तिकडं, असं माझ्या मिस्टरांना सारखं चाललं होतं. आणि काल ते म्हंटले की खजियार 7-8 मिनिटावर. बाप रे, मला माहिती पण नव्हतं की स्वामीजी हिमाचल प्रदेशमध्ये राहतात. आणि कसं कसं झालं ते तुम्हाला सांगितलं ना, इतकं अमेझिंग की तिथेच तिथेच चालले. आणि मग शैलजा मॅडमनी फोन केला. ते म्हणतात काय मिस्टरनी हिमालयाचं लावलाय फोटो, चाललाय काय तुम्ही दुसरीकडे गेलात काय. म्हटलं सकाळी तर सेशन घेतलं. मला म्हणे तुझं काय बाई, तू उडतीस नुसती, सकाळी सेशन घेऊन उडाली असशील, काश्मीरला गेली असशील. म्हटलं हे बघा, उडालीये मी आता तर नाहीये, पण उडणार आहे. आणि जबलपूरला तुला पण यायचंय माझ्याबरोबर. म्हटलं जबलपूरला माझ्याबरोबर भरपूर लोकांनी यायचंय, लक्षात घ्या. आणि जबलपूरचं पण सुंदर नेचर आहे. त्यांचे खाली आहे तसे सगळे. काल त्यांनी सांगितलं खाली आहे म्हणजे चढ उतर नाही, काही नाही. तर या प्लॅन करा. आणि मी ते पण संकल्प लिहायला सांगितले. बरं झालं तारा मॅडम आठवण केली. ज्यांना पैशाची अडचण आहे ना त्यांनी लिहा तिथे. आलेले आहेत पैसे, चालले रिट्रीटला, लिहा. खूप सुंदर आहे. आणि त्याच्यामध्ये जानेवारीत आपल्या ह्याच्यात झालं तर अजून चांगलं. पण तेवढे तुम्ही 10-15 दिवस काढले पाहिजेत ना. तर ते पण तुम्ही प्लॅन केलं, आत्ता ठेवलं तर होणार ते. आणि कसे संकल्प आपण सिद्ध करायचे ते सगळं शिकताय. फक्त इच्छा ठेवा, बाकी प्रॉब्लेम लॉजिकल विचार नाही करायचा डोक्यानी. मिस्टर पाठवतील का, मला ते काम तर येणार नाही, मध्ये काही पिरियड तर येणार नाही, हे पहिलं असतं पिरियडचं तुमचं. दुसरं मला पैसे, मला हे, मला ते नाही ठेवायचं. हे बघा, अडचणी आल्या तर येऊ देत, आपलं प्रारब्ध नाहीये म्हणायचं, सोडून द्यायचं, पण आधी नाही विचार करायचं. चार्जेस भरपूर असतात मॅडम, चार्जेस. आता बघा, आता तर म्हणजे तरी खूप रूमचे कमी चार्जेस घेतात ते. बघू, चार्जेस रूमचं आता तर त्यांनी 1200ची रूम दिली 4 जणांच्या शेअरिंग मध्ये, पण आम्ही स्पेशल घेतली आहे. आणि अजून म्हणजे, एक मिनिट, काही गोष्टी रेकॉर्डवर आपल्या जातात. तर त्यांनी 1200 चार्जेस चौघांच्या शेअरिंगला घेतलेत. 1500 तुम्ही बेड असेल तर, खाली असेल तर 1200 रुपये. आणि चौघांच्या शेअरिंग मध्ये असं घेतलेलं आहे. पण मी म्हंटल स्वामीजींना फोन केला, म्हटलं स्वामीजी मला स्पेशल रूम लागेल. ते म्हटले तुम्हाला काय पाहिजे ते मला सांगा, तुमची सगळी व्यवस्था मी करेल. आणि नंतर कोऑर्डिनेटरला बोलायला लागले पैसे किती द्यायचे. कोऑर्डिनेटर म्हणाली आपके पैसे कैसे हम ले सकते हैं, आप तो स्पेशल है. स्वामीजी बोले मैं सब देखने वाला हूँ. आणि लिटरली सांगते, हे बोलणं झाल्यावर नवीन हॉटेल मिळाले. आधीचे हॉटेल बघा तुम्ही कसे होते, ठरवलेले त्यांनी. आणि मी हे बोलले की स्वामीजी मला हे चांगलं पाहिजे, मला स्पेशल रूम पाहिजे. आणि मग ते म्हणाले मी चाललोय, थांबा अर्ध्या तासात तुम्हाला तेही होईल. आणि सगळं मी तुम्हाला काय पाहिजे ते देतो म्हणाले. तर त्याच्यानंतर ती सुंदर प्रॉपर्टी मिळाली, एकदम सुंदर, नीट क्लीन, नवीन. आणि त्याच्यात स्पेशल रूम माझी आधीच बुक करून ठेवली होती. कोऑर्डिनेटरला पैसे विचारला रे, ती म्हणती नाही नाही आपसे कैसे आहे. असं म्हणजे बघा, एवढं मॅनेज होतं, एवढं मॅनेज होतं. मी तुम्हाला मुद्दाम हे डिटेल सांगते, माझी फुशारकी म्हणून नाही, की कसं 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 आपल्याला बाउन्सिंग करत येतं, कसं आपलं. कारण मी काही म्हणजे पहिल्या 2-3 ह्याच्यात आमचं बुकिंग झालेलं, 2-3 सोडले तर आधी आपले. आणि आमचं लवकर झाले त्या मनाने, आताशी लोक विचार करायला लागले. तर हे आपण आधी नाही अडचणी आणायच्या डोक्यात, आपण करायचं. नंतर आले अडचणी, प्रारब्ध समजायचं, वाईटही नाही वाटून घ्यायचं. चला, छान योग आहे माझा,
आता नाही, पण अजून मला पुण्यात आपल्या पिरियडमध्ये असं ते म्हणायचं, आपल्याला कलाटणी द्यायची, अरे बापरे काहीतरी सुंदर अजून चांगला योग आहे, काही अडचण आली तर वाईट न वाटून घेता या गोष्टी आपण शिकल्या पाहिजे. तर मग हे पैसे आता असेच असणार आहे. जबलपूरला 1000 रुपये धरून चला, शेअरिंग तुम्ही करू शकत असाल तर. आणि मग 10 दिवसाचं त्यांनी कमीत कमी सांगितलं होतं. 1.5 महिना आहे रिट्रीट, 10 तारखेपासून सुरू होतीये. आणि आता तर मिस्टरांना परमिशन, मुलांना पण परमिशन, त्यांनी मेडिटेशन नाही केलं तरी चालेल. आणि इतकी काळजी घेतली स्वामीजींनी की ब्रॉडबँड घेतले त्यासाठी त्या हॉटेलमध्ये, कोणाला ऑनलाईन कामं करायचे, ब्रॉडबँड घेऊन टाकलं त्यांनी, खाण्यापिण्याची पण व्यवस्था केली. आणि जबलपूरला तुम्हाला 10,000 आणि येणे जाण्याचे 15,000 धरा, 20,000 तर लागेल खर्च जबलपूरला ट्रेननी जरी आलात तरी. कारण खाणं पिणं धरून हे हॉटेलचे चार्जेस आहेत. खाणं पिणं धरून आहे, म्हणजे हिल स्टेशनच्या मानाने अतिशय कमी आहेत चार्जेस. आणि जबलपूरला तुम्ही 15,000 ते 20,000 खर्च धरून चला. पुण्यात असेल तर काय ते बघा, पुण्यातलं तुम्ही एसटीने पण येऊ शकाल. जबलपूर म्हटलं तर मेन काय असतं माहिती का, बरेच जण नाराज झाले ना, बुकिंग मिळालं नाही काही नाही, तर ते म्हणायला लागले की आधी सांगायचं. तर स्वामीजी म्हटले नाही, मला येणारेच लोक हवेत, मला मॉब नकोय कोणी आले एन्जॉय करतायत, मला पोहोचणारेच मला हवेत, म्हणजे जे भटकन निर्णय घेऊ शकतात, काही फाटे फोडत नाही, काही डिटेल्स विचारत नाही माझ्यासाठी, आणि ज्यांचं आहेच आहे तेच पोहोचणार. म्हणून स्वामीजी म्हटले मी पुढचंही सांगणार नाही, कधी तारखा हे ते अचानकच देणार. तुमचं असेल तरच तुम्ही मॅनेज करून येणार, आणि जो येणार आहे तोच माझ्यापर्यंत पोहोचणार आहे. तर ह्या पण त्यावेळेला आपल्याला तारीख कळणारच नाही, अचानकच कळणार आहे. पण निदान महिना तरी सांगून ठेवलंय त्यांनी, कारण ते साधारण डिसेंबर टू फेब्रुवारी खाली येतात त्या हाय हाय अल्टिट्यूड वरनं, म्हणून मग ते इकडं तिकडं जातात. अजून काही कोणाला विचारायचंय का, प्रश्न काही विचारायचंय का? पण प्लॅन करा तुम्ही आणि हे करा. मॅडम मी बोलू का? हा बोला ना. हा मॅडम मला एक विचारायचं होतं की हा जसं आपण तुम्ही म्हटले की श्वासाच्या बाबतीत की जोरात श्वास सोडल्यानंतर त्याची संख्या वगैरे, तर मग माझं नक्की काय चुकतंय? म्हणजे जसं की मी नॉर्मल श्वास घेते ना, तर 1 मिनिटामध्ये माझा 7 होतोय. म्हणजे पूर्वीपासून कसं ते 8-9 अशी संख्या आणि आता 7 वर आलीये. आणि त्या दिवशी तुम्ही सांगितलं की जोरात श्वास फेकल्यानंतर मग किती संख्या होतीये, तर तेही मी चेक केलं तर ती 6च येत होती. म्हणजे कमी झाला एक है ना, मग कमीच कमी झाला पाहिजे झाला. ना, बरोबर आहे ना, हो, कमी झाला तो माझा. मग कमीच म्हणजे पाहिजे. हा, मग त्यावेळेस नाही का तुम्ही असं सांगितलं की थोडं काहीतरी चुकतंय, मग मला तेच नाही, विचारायचं जो होतं. वाढलेला वाचला मी हा वाढलेला हा वाचला, तुम्ही टाका तो परत मेसेज. तुम्ही हा नॉर्मल हा श्वास काउंट करताय 1 मिनिटामध्ये, आणि असं एकदम बाहेर फेकल्यानंतर, मग आता फेकून लगेच नाही धरायचा, मग आता परत बघा असं शांत नेहमी मोजतात हम्म. तसाच मोजायचा, काही लगेच नाही मोजायचा. आणि हा, आणि कसं मला तो होतंय, जास्त दिसला म्हणून म्हटलं मी. ओ हा हा, आणि कित्येक वेळेस तर माझं असं होतं की श्वास घेतलेला जाणवतच नाही, म्हणजे श्वासच घ्यायची गरजच लागत नाही. म्हणजे एक कधी एक मिनिट बिना श्वास घेता आपण, म्हणजे जसं मॅडम ओंकार ध्यान घेतात, 3 वेळा आपण श्वास घेतो, मोठ्याने दीर्घ श्वास घेतो, आणि त्याच्यानंतर जे आपण शांत होतो ना, त्या दरम्यान असं वाटतं गरजच नाहीये श्वास घ्यायची, म्हणजे नाहीच ना, मग तेच तर ध्यान आहे शांत. ना, हा, तेच ते ना, आणि हो हो. चांगलं आहे ना ते. तेच तर ध्यानात होतं ना, हम्म. आपल्याला कळतच नाही श्वास, आपल्याला असं वाटतं अरे बंद झालं. काही लोकांना तर ते हे लागतं, काय म्हणायचं त्याला, हे बाहेर फेकल्यानंतर, मला बघा योगिक टर्म आहे, हे लागतं, श्वास घेतलाच जात नाही घेतला बाहेर जात नाही. फेकल्यानंतर. हा इनहेलर. नाही 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 नाही, बाहेर फेकल्यानंतर श्वास घ्यावाच लागत नाही त्यांना, काही क्षण बंद होतो श्वास, त्याला काय म्हणायचं, बरं जाऊ देत, नीता मॅडमला विचार. बाह्य कुंभक म्हणतात का मॅडम? कुंभक, कुंभक बरोबर, करेक्ट, कुंभक लागतो त्याने काही जणांना. मला पण जेव्हा पहिल्यांदा मी फेकला ना, पहिल्यांदा फेकला त्यावेळेला मलाही कुंभक लागला होता. छान आहे ते, त्याला व्हिडिओ बंद टाकते मी, ते व्हिडिओ बंद टाकते. लावावा आणि लागतो. हा काय, बंद लावावा लागतो. लावावा नाही मूलबंद. लागत, लावावा मूलबंद नाही म्हणत ते मॅडम, मी कुंभ म्हणते, ते वेगळं आहे.
उलबंद नाही म्हणत आपण, नाही काय ते आपोआप होतं. तर तुम्हाला मी सांगते, स्वामीजींचा एक व्हिडिओ टाकला ना, मी तुम्हाला सांगते कसं बघायचं. हे बघा, शेअर स्क्रीन करून दाखवते मी. आपण कुठल्याही व्हिडिओवर जर गेलो ना, हे बघा, आपण आता व्हिडिओवर गेलो. तुम्हाला कुठलाही व्हिडिओ बघताना हा सिम्बॉल असतो कोणाचाही, तो सिम्बॉल क्लिक करायचा असतो. कोणत्याही चॅनलला तुम्ही तसं करू शकता. हा बघा, आता हा माझा चॅनल आहे म्हणून दुसरा दाखवते. माझं असल्यामुळे ते मला सगळं हे. आता आपण एखादी युट्यूब काढली, आता समजा ही काढली, हा आता आपण व्हिडिओ बघतोय. OMG, what a night. I probably व्हिडिओ आपण बघतोय ना, आता कमेंट मारा म्हणते, किती सोपं आहे बघा. इथे कमेंट मारायची, काय झालं, इथे कमेंट नाव असतं, तिथे क्लिक केलं की कमेंट येते. इतकं सोपं आहे ते. आता आपल्याला या व्हिडिओ, या चॅनलवर काय काय व्हिडिओ आहेत ते सगळे बघायचे. मग हे आपल्या चॉईसनी बघायचं, मूड वेगळा असतो ना तसं. मग आता हे आपण क्लिक करायचं, कोणाचाही सिम्बॉल असू दे. तर इथे ऑप्शन येतात, मोबाईलवर पण असेच येतात आडवे. व्हिडिओज असतात, शॉर्ट्स असतात, प्लेलिस्ट असतात, लाईव्ह पण असतात. तर हिने काही लाईव्ह केलं नाही म्हणून लाईव्ह नाहीये. तर व्हिडिओ जर क्लिक केलं तुम्ही, तर हे सगळे असे व्हिडिओ एका खाली एक येतात. मी परवा पण तुम्हाला सांगितलं. मग टायटल वाचून तुम्ही सगळे शोधू शकता. आता हे बघा, प्रतिपदेचे 2-3 व्हिडिओ आहेत बघा. आणि याच्यामध्ये लाईव्ह पण असतं. तर लाईव्ह मध्ये गेलं किंवा प्लेलिस्ट मध्ये गेलं की लाईव्ह सेशन्स असतात. तसं स्वामीजींचे व्हिडिओ वर जा तुम्ही आणि लाईव्ह मध्ये हे सगळे विधी आहेत बघा, एक एक. आणि एक तरी विधी जे रेझोनेट होती ना ती करा. आणि रोज एक संवादाचा व्हिडिओ बघा, रोज. खूप सुंदर असतं माहितीये का. आणि खूप माझ्यात बदल होत आहेत, त्यामुळे सगळ्यांनाच खूप बदल होतात. जे ओरिजिनल आहेत ना स्पिरिच्युअल, त्यांना बदल होणारच. जे नाही आहेत ना त्यांना ते कळणार पण नाही, कळण्याचं आकलन पण होणार नाही. कारण हे सगळे स्पिरिच्युअल गोष्टी ते सांगतायत. त्यामुळं आध्यात्मिक नॉलेज तसं आपल्यातल्या खूप लोकांना म्हणजे नाहीच आहे, मी म्हणते 2-3 लोक सोडली तर. त्यामुळं तुम्ही जर फक्त कॉन्व्होकेशन ऐकलं आणि ती व्यक्ती स्वतःबद्दल कशी कॉन्शियस झालीये, कशी जागृत झाली, एवढं जरी तुम्ही बघितलं, प्रश्न काय लेव्हलचे विचारतीये, तेवढं जरी तुम्ही बघितलं तरी तुम्हाला खूप कळून चुकेल. खूप मला सुद्धा शिकायला मिळते. मला सुद्धा थोडस असं वाटतं, किती सुंदर हे विचारतायत लोक, किती छान. आणि यंग आहेत ते, त्यामुळे अजून अभिमान वाटतो की यंग लोक इतकी सुंदर विचार करायला लागलेत. अजून कोणाला बोलायचंय का? अजून कोणाचा तरी हात वर होता. काही शंका असेल तुम्हाला, काही विचारायचं असेल तर विचारून घ्या. नमस्कार मॅडम. माझ्याकडून हा, झाला होता, नमस्कार, मी बोला. बसमध्ये आहे. बर, बोला कुठून ना. झाला? ठीक आहे, कोणाला बोलायचंय? नमस्कार, कोण म्हणतंय? ओमकार ओमकार साधनेचा जो आपला प्रश्नांचं उत्तर ईमेल आयडी वरचं तुम्हीच ईमेल आयडी पाठवला होता, फक्त त्याच्यावरती अर्चना उत्तर मॅडमनी देण्यासाठी. दिले उत्तर. पण अर्चना मॅडम प्रश्न काय विचारले जरा बघता का तुम्ही? प्रश्न समजून घ्या. प्रश्न काय विचारला मी परत एक्सटेंड करते. अजूनही कोणाला द्यायचं असेल तर द्या. आपण परवा ते टाकणार आहोत मॅगझिन. त्याच्या आधी तुम्हाला अजून एक चान्स. प्रश्न असा मुद्दाम विचारला होता की आधीचे ओंकार क्लास आणि जानेवारी पासून आपण वेगळं वेगळं काही करतोय, तर यामध्ये काय फरक होता हे लिहायचंय. सगळंच कॉमन लिहायचं नाहीये, फरक विचारलाय. आणि कुठले कुठले टेक्निक्स आहेत असं काही विचारलं का. मागं माझा उद्देश होता की सारखं खूप काही नीता मॅडम पण घेतात, मी पण घेते, शैलजा मॅडम पण घेतात. आणि मग हे तुम्ही लिहिलंय का प्रत्येक ठिकाणी? कारण जे हे बघा, सगळं काही आपण ऍट अ टाइम करणार नाही, पण आपल्या नोट्स तर रेडी पाहिजेत. आणि या आपल्या सगळ्या काही आपण काही कॉमन कोणी कॉपी करून सांगत नाही, शैलजा मॅडम सुद्धा नाही. शैलजा मॅडमचा ओंकार साधनेचा भयानक अनुभव आहे. त्या सांगतात पहिल्यांदा योगा टीचर झाल्या त्यावेळेला कसे घेतले त्यांनी कोर्स, भयंकर रिझल्ट आहेत त्यांच्याकडे माहिती ओंकार साधनेचे.
आणि त्यांनी मला काय त्या हिंट दिली त्या लॉंग लॉंग नुसतं बोलताना एक वाक्य बोललं तर आपलं ते डिझाईन झाले सगळं. आणि हे त्यांनी रिझल्ट काढलेले आहेत. तर खूप मला त्या म्हणतात आणि कसं घेतलं पाहिजे तेही सांगतात. थोडंसं एक ओंकार झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा. म्हणजे नीता मॅडम म्हणतात, नीता मॅडमच्या मागं कोणीतरी म्हटलं पाहिजे, लगेच दुसरीने म्हटलं पाहिजे, लगेच तिसरीने म्हटलं पाहिजे, गॅप नको असं त्या मला म्हणतात. पण थोडंसं अजून तुम्ही ट्रेन होणार आहे म्हणून आपण ते सांगत नाही, एकालाच मॅडम कोणाला तरी सांगतात. आणि हे सगळं त्या करत होत्या, म्हणजे एकामागून एक म्हटलं गॅप नाही ठेवायचं, ते तुम्ही करू शकता म्हणताना स्वतः घरात करताना. कारण थोडंसं आपण ऑनलाईन घेतो त्यामुळे थोडेसे लिमिटेशन्स पण येतात ना. मग ते जमलं नाही की मग परत काहीतरी बेसूर होतं. त्यापेक्षा व्यवस्थित सुरत तरी चाललंय. तर हे मॅडम पण सांगतात ते इतक्या लेवलचं आहे. आता बघा योगाचार्य आहेत आणि हे सगळं त्यांनी इम्प्लिमेंट केलेलं आहे आणि त्यांनी बरेच आजार बरे केले ओंकार साधनेने. त्याचेही रेकॉर्ड त्यांच्याकडे आहेत आणि हे फार पूर्वीच आहे. तर त्यांना मी म्हणत होते आता त्यांना प्रबंध करायचे ते एम ए करतायत ना. काल तेच सांगते ना, म्हटलं घ्या ओंकार साधना प्रबंधाला. आपल्या साधकांना आपण सांगू अशा रीतीने हे करायला, अनुभव द्यायला. मग ते प्रबंध पण नाही, कारण तुम्ही लिहित नाहीये ना व्यवस्थित तसं. कारण त्याला बरेच प्रूफ करावं लागणार आहे. मग कशात मोजलं, असंच का झालं, तसंच का झालं. मग त्यांनी तो ह्याचा घेतला, शुद्धिक्रियेचा घेतला. त्यामुळे माझी ओरल एवढी सुंदर गेली, परवा झाली, एवढी सुंदर गेली की त्या टीचरनी सांगून टाकलं, हाच तुम्ही प्रबंध घ्या शुद्धिक्रियेवर, तुम्ही फार काम केले याच्यात. मग म्हटलं घ्या, तुम्हाला आहेत सगळेच रिझल्ट आहेत, त्याचे पण रिझल्ट आहेत शुद्धिक्रियेचे. तर ते थोडस आपण आता त्यांनीच सांगितलं योग निद्रा घ्यायची सुरू करायची, त्यांना पण इच्छा आहे. आपण करू. कोणी पुढे येत असेल, तारा मॅडम आलेत, पण अजूनही कोणी येत असेल तर या, आपण एकत्र काय करता आलं तर तसं करूया, जसं आता आपण सकाळच्या ध्यानाचं करतोय. तर अर्चना मॅडमनी मला शंका, मी अर्चना मॅडम तुम्हाला विनंती करते, मी एकच लाईन वाचली पण प्रश्न तुम्हाला बहुतेक समजला नाहीये. फरक विचारलाय तो फरक लिहायचा आहे आणि वेगळे टेक्निक्स काय, मला एक लिस्टिंग हवं होतं असं. आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला, एक्झॅक्टली हे टेक्निक मी करते याने मला काही फरक वाटतो का. जसं तुम्ही वर्टेक्स वॉटरचं देता तसं ते ओंकार ध्यानाचं, आणि मग तुम्हाला कळेल की अरे हे टेक्निक अजून आपण करत नाहीये, मग हे संकल्पात आत्ताच्या आणायच्या. हा माझा उद्देश होता तो. कारण जसं आपण ओंकार साधना करतोय तसं आपलं काहीतरी वाढत गेलं पाहिजे का, तेच 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 करायचं. एक 4 महिन्याचं आपण टार्गेट ठेवलं होतं ना. मग जानेवारी झालं, फेब्रुवारी झालं, मार्च झालं, एप्रिल. आता मे महिन्यात मी बंद करायला लावणार आहे नीता मॅडमना, गॅप घ्या म्हणणार आहे. मे महिना गॅप घेऊ आपण ओंकार साधनेला. कारण आपलं हे बाकीचंही चाललंय, योगनिद्रा आपण घेऊ मे महिन्यात आणि मग जून मध्ये परत ओंकार घेऊ. तर किंवा ओंकार नंतर योगनिद्रा घेऊ, बघू कसं होतंय. कारण मॅडमची पण मुलगी येते USA वरनं, बघू कसं होतंय. त्यामुळे तुम्ही तयार व्हा. आणि मी मागवलेतच योग शिक्षक, अजून आता 2 नावं आली आहेत. त्यांना मी डिटेल मागवले तुमचं काय काय झालंय. तारा मॅडम तुम्ही सूचना लिहून काढा. कॉपी करायचं नाहीये, फक्त मी एक रिक्वेस्ट करेल, इकडं तिकडं जे काय चालतंय तसं आपल्याला कॉपी नकोय. तुमच्या ओरिजिन मधून तुम्हाला जे येतं इन्स्टिंक्टनी तुम्ही हे करा. तुम्ही एवढं सगळं शिकताय, सगळीकडचे प्रोग्राम करताय, मग तुम्हाला काय महत्वाचं वाटतं अशा तुम्ही एक 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 सूचना लिहून काढा, मग तसं घ्या.